हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत एक रानभाजी आणि त्या रानभाजीची रेसिपी. अगदी पौष्टिक अशी रानभाजी आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्रासपणे ही भाजी भेटते. शक्यतो विदर्भ, नागपूर त्या साईडला खूप जास्त प्रमाणामध्ये ही भाजी खाल्ली जाते. अशा प्रकारे ही भाजी दिसते आणि मी इथे ही भाजी एक वाटी अशी घेतलेली आहे. रानभाजी आहे, पावसाळ्यामध्ये खाल्ली जाते, त्यामुळे नक्की पावसाळ्यामध्ये एकदा ही भाजी आहारामध्ये गेलीच पाहिजे. अगदी तुम्ही सुकी भाजी करू शकता, पराठे करू शकता, फुनके करू शकता. खूप साऱ्या पद्धतीने ही भाजी आपण जेवणामध्ये घेऊ शकतो, आहारामध्ये घेऊ शकतो. एक वाटी भाजी घेतलेली आहे. मस्त स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची, म्हणजे त्यामध्ये थोडीफार जी काही घाण असेल ती निघून जाते आणि स्वच्छ अशी पुसून घ्यायची. अगदीच खूप सारी पुसून नाही घेतली तरीही चालेल आणि छान बारीक अशी कट करून घ्यायची. खूप जास्त बारीक देखील कट करून घ्यायची नाही, थोडीशी आबडधोबड कट करून घेतली तरीही चालेल. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर हे अशा प्रकारे इतपत बारीक आपण ही भाजी कट करून घेतलेली आहे. यापेक्षा थोडीशी मोठी ठेवली तरीही चालेल. चला तर मग आपण ही भाजी छान अशी स्वच्छ धुवून वगैरे कट वगैरे करून घेतलेली आहे. त्यासाठी वाटण पाहूया. तर एक गड्डी असा मी इथे लसूण घेतलेला आहे, थोडासा भाजून घ्यायचा आहे. चवीनुसार हिरवी मिरची, त्यातमध्ये फक्त 2 मी मिरच्या इथे लाल घेतलेल्या आहेत. अगदी थोडीशी तिखट असेल तर कमी जास्त करू शकता. मी इथे 7 ते 8 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण थोडंसं तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं, म्हणजे ज्या लोकांना मूळव्याधाचा वगैरे त्रास असेल तर अशा प्रकारे लसूण आणि मिरची भाजून घेतली तर त्याचा त्रास नक्कीच कमी होतो आणि आपण आहारामध्ये मिरची देखील घेऊ शकतो. वाटण भाजून झालेलं आहे. त्यानंतर एक मूठ भरून अशी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. मस्त 4 ते 5 तास भिजून घेतलेली आहे. अशा प्रकारे मस्त अशी भिजलेली डाळ घ्यायची आहे. तर तुम्ही इथे त्याऐवजी अगदी तुरीची डाळ देखील वापरू शकता किंवा मग मुगाची देखील डाळ वापरू शकता. तर आपण इथे कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं वाटण इथे मिक्सरला आबडधोबड असं फिरून घेऊया. तर तुम्ही अगदीच हे फुनके तळून देखील खाऊ शकता. त्यामध्ये 1 चमचा जिरे इथे ॲड करून घेऊया. तर आपण हे मिक्सरला फिरून घेऊया पाणी ॲड न करता. तर अशा प्रकारे वाटण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. त्यामध्ये डाळ टाकून घेऊया आणि ती देखील आबडधोबड अशी फिरून घेऊया. खूप जास्त बारीक करायची नाही किंवा खूप जास्त देखील त्यामध्ये डाळ ठेवायची नाही. अशा प्रकारे आपण इथे वाटण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, पाणी न टाकता. तर अगदीच थोडंफार पाणी टाकलं तर डाळ खूप जास्त बारीक होईल आणि अगदीच आपले हे वडे जे आहेत, आपण जे वडे बनवतो ते खूप जास्त घट्ट होतील, निब्बर असे होतील. त्यानंतर त्यामध्ये अगदी कलरसाठी थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कट करून घेतलेली भाजी इथे टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे 1 वाटी चण्याचं डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी असं बेसनपीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी असं बेसनपीठ ॲड करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमची भाजी इथे धुवून घेतल्यानंतर कितपत ओली राहिली त्यावर तुम्हाला हे पीठ कमी किंवा जास्त लागू शकतं. तर मी सुरुवातीला अर्धी वाटी आणि अगदीच गरज लागली तर आपण इथे अर्धी वाटी अजून पीठ इथे ॲड केलेलं आहे, अगदी 2 चमचे एवढं, आणि छान असं मिक्स करून घेऊया. खूप जास्त देखील पीठ इथे ॲड करायचं नाही आणि डाळ मिक्सरला फिरवताना देखील खूप जास्त बारीक अशी फिरवायची नाही. डाळ खूप जास्त बारीक फिरवली गेली तरी देखील आपले हे गोळे थोडेसे असे निब्बर होतात किंवा मग अगदीच तुम्ही इथे बेसनपीठ खूप जास्त टाकलं तर तरी देखील आपले हे गोळे खूप जास्त निब्बर होतात. त्यामुळे डाळ देखील थोडीशी आबडधोबड अशी फिरून घ्यायची आणि पीठ देखील अगदी थोडंसं असं टाकायचं. अशा प्रकारे बाइंडिंग आली की समजायचं आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं तेल आणि पाणी घेतलेलं आहे, हाताला सारण चिकटू नये म्हणून, आणि आपण अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहेत. अगदीच तुम्ही गोल गोल करून घेतले तरीही चालतील किंवा मग अगदी थोडेसे चपटे करून घेतले तरीही चालतील. पूर्णपणे तुमची चॉईस आहे. तर अगदी मस्त असे दिसत आहेत. चला तर मग आपण हे वाफवून घेऊया. चला तर मग या रानभाजीसाठी 1 लाईक होऊन जाऊ द्या. त्यानंतर आपण हे गोळे वाफवून घेतोय. त्यासाठी कढाईमध्ये पाणी रिंग ठेवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी इथे जाळी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण हे गोळे ठेवून घेऊया. अगदी सुरुवातीला फुल फ्लेम 4 ते 5 मिनटं आणि मीडियम टू लो फ्लेमवर 4 ते 5 मिनटं, एकूणच 10 मिनटामध्ये हे गोळे वाफवले जातात. तुम्ही किती जाड किंवा पातळ बनवताय त्यावर तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो. थोडंसं वजनदार असं त्यावरती काहीतरी ठेवून घ्यायचं आणि मस्त हे वाफवून घेऊया 15 मिनटासाठी. त्यानंतर मी इथे कढी बनवून घेतलेली आहे. अगदी आपण महाराष्ट्रीयन कढी बनवतो त्या प्रकारे. अगदीच याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. छान मस्त कढीला उकळी आल्यानंतर आपण हे गोळे त्यामध्ये सोडून घ्यायचे
करायचे आहेत. थोडीशी पातळ कढी करायची आणि हे गोळे सोडून घेतले की थोडी जास्त उकळल्या जाते आणि कढी ही घट्ट होते. त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे पातळ कढी असायला हवी. इतपत पातळ केली की शिजल्यानंतर ती घट्ट होते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला इथे कढी पातळ करायची आहे. तर मी इथे अर्धे गोळे इथे कढीमध्ये सोडून घेतलेले आहेत आणि अर्धे गोळे छान असे तळून घेणार आहे. आतमध्ये शिजलेले आहेत त्यामुळे तळून अगदी भन्नाट असे लागतात. चला तर मग आपण हे गोळे कढीमध्ये अगदी 4 ते 5 मिनटं मस्त असे उकळून घेऊया, जेणेकरून याचा फ्लेवर पूर्ण कढीमध्ये उतरला जातो आणि मस्त आपली इथे रेसिपी तयार होते. अगदी छान अशी दिसते. वरतून मी इथे तडका दिलेला आहे. अगदी छान, जेवढी छान दिसते त्याच्यापेक्षा जास्त टेस्टी असे आपले हे गोळे खायला लागतात. आणि हे फांदाच्या भाजीचे गोळे तर अगदी भन्नाट असे लागतात. अगदीच तुम्ही मेथीच्या भाजीपासून, पालक भाजीपासून देखील हे गोळे बनवू शकता. तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही आपली ही रेसिपी कुठून पाहतात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.